सर्वांना अभिवादन नमन आहे सगळ्यांना. आज आपल्या चॅनलवर सन्माननीय ठोंबरे साहेब तसेच सन्माननीय तिनगोटे साहेब आलेले आहेत. ठोंबरे साहेब सचिव आहेत येथील भावसिंगपुरा बुद्धविहार कमिटीचे आणि विश्वस्त आहेत काळूजी तिनगोटे. तर दोघांनाही मी जय भीम करतो. क्रांतिकारी जय भीम. जय भीम. ठोंबरे साहेब, तुमचं संपूर्ण नाव सांगा मला. मधुकर नाथाजी ठोंबरे. अच्छा, विहाराचं नाव सांगा आणि तुमचं पद. बुद्धविहार. हां, भावसिंगपुरा नवयान बुद्धविहार, नवजीवन कॉलनी भावसिंगपुरा. हां, तुमचं सांगा भाऊ. माझं काळूजीरावजी तिनगोटे, नवयान बुद्धविहार कमिटीचं मी सदस्य आहे. बरं. भीमनगर भावसिंगपुरा, नवी कॉलनी, औरंगाबाद. दोघांचंही स्वागत आहे. नुकतंच पत्रिका तुम्ही हाताळताना मला दिसले आणि समाजामध्ये हा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे की बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला आणि त्या अनुषंगाने बौद्ध धम्माचे संस्कार हे अत्यंत हिंदू धर्मापेक्षा भिन्न आहेत की नाही? हां, तर याच्यावर तुमचं मत, तुमचा अभिप्राय सांगा बरं. ठोंबरे साहेब सुरुवातीला बोलतील. आजकालचे जे लोक हे जे करतात, लग्नपत्रिका छापतात, हो, त्यामध्ये विशेष तर बघितलं, हा जो हळदीचा कार्यक्रम म्हणजे व्हाय. आता मी स्वतःच माझं लग्न झालंय 81 मध्ये मी स्वतः हळद लावलेली नाहीये. आणि आज जर बघितलं, माझ्या मुलांची बी बघितलं, तुम्ही आता लग्नात तर होताच, आमच्या मुलीच्या लग्नाला मी हळद बिलकुल केली नाही. सेकंड डे, फर्स्ट डे आज आणि हळद फक्त जेवणं खावणं केलंय, पण हळद हा प्रकार नाही, मंडळीचा हा प्रकार नाही, कुठलाही प्रकार केला नाही. मी स्वतः सुद्धा केलं नाही, खूप छान. मुलांना पण सुद्धा केलं नाही. किती छान, किती छान. आताचे जे लोक बघतात, मी बोलतोय पाहतोय लोकांना, अरे बाबा हे काय करताय, कशा आपण बुद्ध धर्म स्वीकारला, ते बुद्ध आणि हिंदू धर्माकडे का कन्व्हर्शन होत आहे? हळद काय, हळद डीजे वा काय, नाचता काय, नाच बिलकुल बुद्ध धर्माचा विचार, आनंद हा व्यक्त करा, परंतु त्या आनंद व्यक्त करण्यामध्ये तुम्ही थोडंसं बाबासाहेबांनी ध्यान ठेवा. बुद्धांनी काय सांगितलं, खगातांनी काय सांगितलं आपल्याला, त्याचं अनुकरण करा. आपल्या 22 प्रतिज्ञेमध्ये काय सांगतंय, हे हळद फिळत तर काहीच नाहीये. आणि तुम्ही असं का करताय बाबा? तर लोकांना बोलायला गेलं, लोकांना राग येतो. ठोंबरे साहेब तुम्ही फार अति नाही बाबा, मला मी आहे, मला जे मला पटतं ते मी तुम्हाला सांगतो, करायचं नाही करायचं. आणि आत्ताच 5 मेला आपले एक मेला आपली बुद्ध जयंती झाली. आपली बुद्ध जयंती झाल्यानंतर आपले, मला नाव नाही घ्यायचं कोणाचं, पण आपले बंदीजी लोक म्हणजे समजा विषय त्या विषयी आपलं काय म्हणायचं नाही. आता तिथं समुद्रामध्ये आय डोंट नो, मला त्याविषयी बोलायचं नाही, पण थोडं एक माझं मत माझं मांडतोय. किंवा आता आपण भिक्खू संघाने हे केलं होतं, त्याच्यामध्ये म्हणजे याच्यावर पण आलंय, यूट्यूबवर पण आलेलं आहे. आणि तिथे समुद्रामध्ये हजारो लोक भिक्खू जमले, लाखो लोक गेले असं म्हणतात. आज मला आय डोंट मला कल्पना नाही, पण तरी त्यांनी पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज केली होती, यूट्यूबवर ॲडव्हर्टाईज केली होती की तिथे जाऊन आपण दीप प्रज्वलन करू. दीप प्रज्वलन म्हणजे काय? समुद्रामध्ये म्हणजे आपण कुंभमेळा आणि हे नाही, कुंभमेळा म्हणजे नेमके काय? हो, याच्या म्हणजे मग आपण हिंदू धर्माकडे कन्वर्ट चाललं का परत आपल्याला? बरोबर नाही, पण आपण म्हणतो ना, दीप उत्सव आपला आहे आणि दीप हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि ज्ञान हे ज्योती से ज्योती जलाते चलो. चालेल, बरोबर आहे. पण हे का समुद्रामध्ये म्हणजे आपण बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्याला बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये आम्ही वाचन करतो बाबा, तर माझ्या माहितीनुसार बुद्ध धर्मामध्ये तसलं काही बाबासाहेबांनी सांगितलेलं 22 प्रतिज्ञा ते लोक मी लगे एकदम काटेकोर पाहतो, पण काही नाही. मी खूप धन्यवाद. 70 तरी 75% तर मी मानतो, असं मी माझं. खूप छान. तुम्ही आता भाऊ मला सांगा, हे हळद प्रकार व्हायला पाहिजे कारण ते काही यामागे वैज्ञानिक कारण आहे का, सायंटिफिक रिझन? बाबासाहेबांनी जे आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्यात किंवा बाबासाहेबांनी जे लग्नविधीचा कार्यक्रम सांगितलेला आहे, ह्यामध्ये कुठेही सांगितलेलं नाही की हळदीचा कार्यक्रम करा म्हणून. परंतु आजकाल जे शिकल्या सवरलेले लोक सुद्धा इतकं आडाण्याच्या मताप्रमाणे चालतायत की हळदीचा कार्यक्रम, विशेष करून हळदीचा कार्यक्रम या दिवशी ठेवलेला आहे, हे मला बिलकुल पटत नाही आणि मी त्याच्या विरोधातला माणूस आहे. हो, तुम्ही मगाशी म्हटले मला बोलताना, चर्चा करताना, किंवा हळद हा खाण्याचा
घटक आहे, प्रकार आहे. खाण्याची आणि वस्तू आहे. ती- आणि हां. ती अंगाला लावायची. याच्या पूर्वी जे काही लोक होते म्हणजे लग्नाच्या दिवशी त्यांना थोडस आंघोळ वगैरे घालून मळी वगैरे काढणं हे प्रकार चालत होते. परंतु आजकाल सर्वजण स्वच्छ राहतात, सर्व साबणी वगैरे वापरतात आणि हळद लावून मळी काढणं आणि हे करणं हे मला बिलकुल आवडत नाही. बरोबर आहे, साहजिक आहे. आणि हळद म्हटलं की डीजे आलाच, आणि डीजे म्हटलं नाचायसाठी थोडंसं तर ते सुरामेर. डीजेच्या तर मी एकदम पहिल्यापासून विरोधात आहे. अरे डीजे पेक्षा एखादी तुम्ही सनाई वगैरे वाद्य किंवा ढोल वगैरे ताशा हे ते लावा आणि आपला आनंद व्यक्त करा तुम्ही. साहजिक असं आहे. काय माझं म्हणणं नाही की तुम्ही आनंद व्यक्त करू नका. बरोबर. आनंद व्यक्त करा, परंतु साध्या पद्धतीनं आनंद व्यक्त करा, बरोबर आहे, असं माझं मत आहे. बरोबर आहे. तर आपण सहन करू नका. आपण या ठिकाणी पण आज जे काही समजा शिकल्या सवरलेले लोक आहे हेच आता येण्यासारखं वागायला लागले. आणि विशेष करून हळदीचा कार्यक्रम या दिवशी आहे आणि त्या दिवशी आवर्जून लगे लोकांना बोलावतात, दारू पाजतात आणि दारू पाजून धिंगाणा करतात, डीजेवर नाचतात आणि या त्या प्रकरणामध्ये कधी कधी लग्नामध्ये भांडणं सुद्धा होऊ शकतात. बरोबर आहे, साहजिक आहे. मी दोघांच्याही मताशी माझं मत सहमत आहे. आणि खूप खूप धन्यवाद. आपण बघतो की बाबासाहेबांमुळं आपण अगदी दलदलीत फसणारा गर्दीत गेलेला माणूस वरती आलेला आहे. आपल्या जीवनाचं सोनं बाबासाहेबांच्या विचारामुळं आणि त्यांच्या समर्पण आणि त्यागामुळं झालेलं आहे. तर या ठिकाणी समाजाला काय संदेश देऊ इच्छिता ठोंबरे साहेब तुम्ही? समाजाला एकच माझं विनंती आहे सर्वांना, म्हणजे सुशिक्षित बाबासाहेब जी म्हणलं होतं ना, कधी कधी आपण कसं मला सुशिक्षित लोकांनी म्हणजे धोका दिला, खरोखर आहे. त्यापेक्षा अडाणी माणसं बरे कधी कधी आपण समजायला जाऊ त्यांना, तर ठोंबरे तुम्ही नका सांगू, आम्हाला माहिती आहे बाबासाहेब कोणालाही कळाले नाही, मला सुद्धा कळालं नाही. बाबाचं वाचतो म्हणजे आपण वाचतोय. आणि लोक काय सांगतात, आपली जयंती सांगतो मला 14 एप्रिलची गोष्ट, मी आता नंतर गेलं म्हणजे आपले साहित्य त्या लोकांनी, मी बाबासाहेब डोक्यात नका घेऊ, डोक्यात घ्या. हो, मग मी म्हणलं बाबा 364 दिवस 365 दिवसापैकी 364 दिवस आम्ही वाचन करतो म्हणजे करतो तेच नाही. आणि 365 दिवशी मी हे लोक जातात कुठं हो? बरोबर. तुमच्यापेक्षा सुशिक्षित लोकांपेक्षा झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक फार ते डोक्यात घेऊन नाचतात. मला म्हणायचं नाही की त्यांनी दारू पिवान न करावं, पण तरीही तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा का म्हणत नाही. बरोबर. ते लोक खरोखर एकंदरीत चांगले. ते जे आहेत म्हणून आपण जे आहोत, जे बरोबर. बंगले आहेत त्यांच्यामुळे आहेत. एकंदरीत समाजामध्ये हे अशा कुप्रथा चाललेल्या ते बंद व्हायला पाहिजे. बंद व्हायला पाहिजे. हळद नाही व्हायला पाहिजे. आणि जाहीरपणे पत्रिकेवर लिहितात हळदीचा कार्यक्रम, तो अयोग्य आहे. आणि कसं आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगू, वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यात निर्माण होईल, ते आपण जनजागृती करूया. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय भीम.